नंतर आहेत प्रखर बुद्धिवादी असणारे नरेंद्र म्हणजेच स्वामी विवेकानंद। यांचे गुरु कोण होते तर श्री महाकालीचे उपासक रामकृष्ण परमहंस यांनी स्वामी विवेकानंद यांच्या मनात असणारे जे भ्रम होते, भ्रांती होती, समाजात चालणाऱ्या ज्या चालीरीती, रूढी परंपरा, अंधश्रद्धा होत्या, घरातले जे रूढी परंपरा होत्या, याबद्दल जे काही त्यांच्या मनात भ्रम होते, भ्रांती होती, मन विचलित होत होते, ते सर्व भ्रांती दूर करून त्यांना आत्मज्ञान देणारे त्यांचे ते महाकालीचे उपासक रामकृष्ण परमहंस होते। त्यांनी स्वामी विवेकानंदांना आत्मज्ञान दिले आणि त्यांचे जे जीवनाचं कल्याण आहे ते केले। तसेच त्यांचे जे काही मनात भ्रांती होती, भ्रम होते, ते सुद्धा दूर झाले। अशा या सिद्ध पुरुषांच्या सहवासात आपण आल्यावर म्हणजे आपल्या जीवनात काहीतरी आपल्याला फरक जाणवतो। मग तसेच पुढचे आहे लहरी महाराज जे होते, त्यांच्या कृपाछत्रामध्ये जो योगनंद असतो, योगनंदांना आणणारा जो विलक्षण प्रसंग आहे तो आता मी तुम्हाला सांगणार आहे। म्हणजे बाह्य दृष्टी गमावलेले जे आपले श्री पिठले महाराज होते, त्यांनी मोरे दादांना जवळ केले, त्यांना दिलेली साथ म्हणजे या मोरे साहेब। बाह्य दृष्टी म्हणजे त्या पिठले महाराजांना दिसत नव्हते, तरी सुद्धा त्यांनी मोरे दादांना ओळखले आणि त्यांना साथ दिला की या मोरे साहेब, तुम्ही आज येणार आहेत असे महाराजांनी मला सुचविले होते आणि अगोदरच सांगितले होते की मोरे साहेब आता येणार आहेत। असं मनाला जो सुखद धक्का देणारा हा जो प्रसंग असतो तो आठवला की म्हणजे आपलं जे जीवनाचं कल्याण असतं ते तर होतंच, पण गुरुतत्वाची जी काही महान स्पंदने आहेत ती त्या योग्य साधकापर्यंत नियती जी आहे ती नियती आणूनच ठेवते। तसेच गुरु शिष्याची जी भेट असते ती भेट घालून देणारे हे आपले स्वामी महाराज आहेत। ही गुरुतत्वाची जी शक्ती आहे ती मात्र कोणत्या ना कोणत्या माध्यमातून जो साधक असतो, म्हणजे जो सेवा करतो, उपासना करतो, समाजसेवा करतो, आपल्या स्वामी महाराजांचा प्रचार प्रसार करतो, त्या कोणत्या माध्यमातून त्या साधकापर्यंत येईल याचा काही नेम नसतो। म्हणून आपण आपले काम करीत राहिले पाहिजे, स्वामींची सेवा करीत राहिली पाहिजे। कोणत्या ना कोणत्या माध्यमातून स्वामी महाराज आपल्यापर्यंत पोचतात किंवा त्यांची जी कृपादृष्टी आहे ती आपल्याला मिळतेच। म्हणून आपण योग्य जो सिद्ध पुरुष असतो त्याला ओळखून आपण त्यांच्या सहवासात राहिले पाहिजे। मग माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।